Welcome in the chemistry class. Today we will see IUPAC nomenclature of alkanes and complex substituted alkanes. What is meant by alkanes? First of all, the alkanes are defined as saturated hydrocarbons. Alkanes are saturated hydrocarbons. Saturated means those hydrocarbons which containing the carbon-carbon single bond. ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे अशाच कंपाऊंडला सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणायचं. आणि हायड्रोकार्बन म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे त्याला आपण हायड्रोकार्बन म्हणतोय. ओके, दॅट इज सॅच्युरेटेड कंटेनिंग ओनली कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड and hydrocarbon means having only carbon and hydrogen. Hydrocarbon, that is carbon and hydrogen. In this way, this is the definition of saturated hydrocarbon. Then they are also known as paraffins. Alkanes are also known as paraffins. Paraffins means they having the little affinity, less reactive. These compounds are less reactive. त्याची reactivity कमी आहे. Okay. Then general formula of hydrocarbon. General formula of this alkane is CnH2n plus 2, where n is number of carbon atom. n ही कार्बनची संख्या आहे. समजा कार्बनची संख्या आपण 1 ठेवाल तर हायड्रोजन त्याच्या दुप्पटीपेक्षा 2 जास्त असणार आहेत. जसं की आता आपल्याला या ठिकाणी अल्केनचा 1 कार्बन असलेला आपण कंपाऊंड पाहू, ज्याच्यामध्ये 1 कार्बन ठेवला तर हायड्रोजन त्याची दुप्पट कारण 2 ॲड करा म्हणजे C1H4 होईल. C1 लिहिण्यापेक्षा आपण त्याला C फक्त लिहू, CH4. कार्बन जर 2 ठेवले आपण तर हायड्रोजन हे 6 होतील, C2H6. कार्बन 3 ठेवले तर हायड्रोजन होतील 8, दुप्पटीमध्ये 2 ॲड करायचं. कार्बन 4 ठेवले तर हायड्रोजन 10 येतील. कार्बन 5 हायड्रोजन 12 असतील. कार्बन 6 तर हायड्रोजन या ठिकाणी 14 असतील. ओके, C7 H16 C8 H20 C8 H18 8 2 16 आणि 2 18 C9 H20 and C10 H22. अशा प्रकारे तुम्हाला याच्या जनरल फॉर्म्युल्यामध्ये हे ठेवून हायड्रोजनची संख्या काढता येईल. 1 कार्बन असेल तर त्याच्यासाठी वर्ड रूट आहे मिथ METH आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच त्या ठिकाणी असल्यामुळं ANE. एकच कार्बन आहे त्यामुळं बॉन्डचा प्रश्नच येणार नाही. या ठिकाणी C2H6 it contains carbon carbon single bond and 2 carbon containing compound. The word root is eth. 2 कार्बन साठी word root हा इथ येईल. त्यानंतर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दॅट इज ANE इथेन. 3 कार्बन असतील तर त्याला आपण म्हणायचं प्रोप आणि सिंगल बॉन्डमुळं प्रायमरी सफिक्स ANE प्रोपेन. 4 कार्बनला ब्यूट म्हणायचं. ओके, वर्ड रूट ब्यूट आणि सिंगल बॉन्डमुळं ANE ब्यूटेन. 5 कार्बनचा काय होईल पेंट. 5 कार्बनचा पेंट, प्रायमरी सफिक्स ANE. 6 कार्बनचा असेल हेक्झ देन ANE. 7 कार्बनचा असेल हेप्ट ANE हेप्टेन. 8 कार्बनचा असेल ऑक्टेन. 9 कार्बनचा असेल नोनेन. 10 कार्बनचा डिकेन. त्याच्या पुढे गेलात कार्बन 11 असतील तर अनडिकेन, कार्बन 12 असतील तर डोडिकेन, कार्बन 13 असतील तर ट्रायडिकेन, टेट्रा पेंटाडिकेन. असं पण आपल्याला 10 पर्यंत माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठली ब्रँचिंग नाही आहे, सबस्टिट्यूएंट नाही आहे, फक्त कार्बन स्टेट चेनमध्ये आपण हे कार्बन घेतलेले आहेत. कार्बन कार्बनला अटॅच करून लॉंग चेन आहे. ओके, 1 कार्बनचा मिथ, 2 कार्बनचा इथ, 3 कार्बनचा प्रोप, असं 10 कार्बनचा डेक. हे आपल्याला पाठांतर असलं पाहिजेत.
Okay, this is the simple IUPAC name of the state chain, these alkanes. Now one more important thing is here, that is classification of carbon atom. In alkane, the carbon atom is of 4 types here: CH3, CH2, CH3. Here this is CH3, CH3. This is again CH3. Now see here, हा जो कंपाऊंड दिला आहे याच्यामध्ये कार्बन, काही कार्बन प्रायमरी आहेत, काही सेकंडरी आहेत, काही टर्सरी आणि क्वाटर्नरी. हे आपण कसे क्लासिफाय करणार? जो कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच असेल त्या कार्बनला प्रायमरी कार्बन असं म्हणायचं. हा कार्बन आहे तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे, इट इज प्रायमरी. दिस इज ऑल्सो प्रायमरी. दिस इज प्रायमरी कार्बन शोन बाय 1 अँड दिस इज अ डिग्री. त्याच्यावर जे आपण असं लिहितोय हा डिग्री आहे, म्हणजे डिग्री ऑफ अटॅचमेंट इज प्रायमरी. तो काय इंडिकेट करतो? तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे हे त्या ठिकाणी तो इंडिकेट करतोय. हा सुद्धा हा प्रायमरी. दिस इज अगेन द प्रायमरी कार्बन ॲटम. नाउ दिस कार्बन, दिस इज अटॅच टू 2 अदर कार्बन ॲटम्स. हा दुसऱ्या 2 वेगळ्या कार्बनला अटॅच असल्यामुळे तो कसा आहे? इट इज एन सेकंडरी कार्बन ॲटम. ओके, हा सेकंडरी आहे. तसा हा जो अटॅच आहे हा किती कार्बनला अटॅच आहे? 1 2 3. हेन्स इट इज एन टर्शरी कार्बन. And now this carbon, this is attached to other 4 carbon atoms 1 2 3 4. Hence it having the highest degree, that is 4, that is quaternary. हा कार्बन क्वाटर्नरी आहे. आलं लक्षात? म्हणजेच कार्बन सुद्धा क्लासिफाय होऊ शकतो त्याच्या अटॅचमेंटनुसार, तो किती दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे. ओके, तर हा पॉईंट सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, क्लासिफिकेशन ऑफ कार्बन ॲटम. तसंच या ठिकाणी दुसरा एक जनरल नॉमेनक्लेचर मध्ये अल्केनच्या काही वर्ड्स यूज केले जातात, ज्याच्यामध्ये आपण एन हा एक वर्ड यूज करतो. एन मीन्स नॉर्मल. इट इज नॉर्मल. ओके, जनरल नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन वेअर एन इज नॉर्मल. नॉर्मल म्हणजेच या ठिकाणी कार्बन ॲटमची चेन जर कार्बन एकमेकाला स्टेट चेनमध्ये अटॅच असतील तर त्याला आपण एन नी इंडिकेट करतोय. हियर इट इज एन, राईट? फर्स्ट ऑफ ऑल एन, विच इंडिकेट्स द कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन अ स्ट्रेट चेन. ओके, नॉर्मल चेन. अँड नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 2 3 4 5. 5 कार्बनसाठी वर्ड आहे पेंट. अँड देन देर इज नो सबस्टिट्यूएंट प्रेझेंट ऑन दॅट carbon chain, that's why use the primary suffix ane. It is pentane, n pentane. 4 कार्बन असतील, CH3 CH2 CH2 CH3. It is n. and then 4 कार्बनला आपण ब्यूटेन असं म्हणतोय. ब्यूट प्लस ane, that is ब्यूटेन, n ब्यूटेन. असं आपण हे सिंपल नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये अल्केनला असं n इंडिकेट करतोय. दुसरा आहे त्याच्यामध्ये आयसो हा वर्ड. आता आयसो कधी यूज करायचा? when one methyl group is attached to second last carbon of parent chain. आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे. आता सेकंड लास्ट कार्बन हा कसा असणार आहे पहा, CH CH2 CH3. या ठिकाणी CH3 जर मी लिहिला तर हा आणि हा हे 2 लास्टचे कार्बन असतात, म्हणजे एंड कार्बन असतात. त्याच्यापासूनचा एक ना अगोदरचा कार्बन म्हणजे सेकंड लास्ट कार्बन आहे. त्यावर हा जो मिथाइल ग्रुप आहे दॅट्स वाय वी हॅव टू यूज द वर्ड आयसो. आणि त्यानंतर कार्बन किती आहेत? 1 2 3 4 अँड 5. टोटल 5 कार्बन असल्यामुळे याला म्हणायचं आयसोपेंटेन. ओके, इट इज अन आयसोपेंटेन. जेवढे कार्बनची संख्या आहे ती तर लिहायचीच, पण वर्ड याच्यासाठी लिहिलेला आहे आयसो. ओके, इट इज अन आयसोपेंटेन. समजा या ठिकाणी असं असेल, कार्बनची संख्या CH3 CH CH3 CH2 CH2
आणि परत या ठिकाणी एक CH3 असेल. टोटल नंबर ऑफ कार्बन हिअर 1 2 3 4 5 6 कार्बन atoms आहेत. and this methyl is present on second last carbon. When only one methyl group, when it is present on second last carbon, then that compound is known as iso compound. It is iso. Okay, iso. And then write the name of this is an isohexane. It is an isohexane. टोटल 6 कार्बन आहेत. अशा प्रकारे याला आयसो म्हणायचं. आणि याच्यामध्ये तिसरा एक फॉर्म आहे ज्याला आपण निओ हा शब्द यूज करतो. NEO. निओ कधी यूज करायचा? when 2 methyl groups are present on second last carbon atom. when 2 methyl groups present on or attached to second last carbon of a parent chain, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं? निओ हा शब्द यूज करायचा. फॉर एक्झाम्पल हिअर दिस इज CH3 and this is CH3. आता पहा ही आपली एंड कार्बन किंवा टर्मिनल कार्बन कुठले आहेत? हा आणि हा. तर टर्मिनल कार्बनच्या कुठलाही एका टर्मिनल कार्बनच्या नंतरचा कार्बन जो असणार आहे दॅट इज सेकंड लास्ट कार्बन. ओके, प्रेझेंट ऑन सेकंड लास्ट कार्बन हा महत्त्वाचा आहे. काय? 2 मिथाइल ग्रुप्स प्रेझेंट ऑन सेकंड लास्ट कार्बन ऑफ द पॅरेंट चेन. समजा ही आपली पॅरेंट चेन आहे, त्याच्या सेकंड लास्ट कार्बनवर हे 2 मिथाइल ग्रुप्स आहेत. दॅट्स वाय इट इज नोन ॲज अ निओ. याला आपण निओ म्हणायचे, NEO. अँड देन टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 2 3 4 5 5 असल्यामुळे याला काय म्हणणार? निओ पेंटेन. याला आपण निओ पेंटेन असं म्हणणार. ओके, जर समजा 6 कार्बन असतील तर त्याला निओ हेक्झेन, 7 कार्बन असतील तर निओ हेप्टेन. पण ही कंडिशन सेकंड लास्ट कार्बनवर 2 मिथाइल ग्रुप असायला पाहिजेतच. अशा प्रकारे हा आपला जनरल पार्ट झाला अल्केनचा. नाव विल सी डायरेक्टली द IUPAC नेम्स ऑफ द सबस्ट्रेट अल्केन्स. In the IUPAC nomenclature, we know that the key for the IUPAC nomenclature is first of all the prefix. जो पहिल्यांदा येतो तो prefix, then the root name or word root. WR is the word root, and then the primary suffix, then secondary suffix. ज्यावेळेस आपण अल्केनची IUPAC नॉमेनक्लेचर पाहणार आहोत त्यावेळेस यामधल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत आणि कुठल्या लागणार नाहीत पहा. प्रिफिक्स ज्यावेळेस सबस्टिट्यूएंट त्यामध्ये असतील त्यावेळेस प्रिफिक्स येणार आहे. वर्ड रूट तर प्रत्येक कंपाऊंडमध्ये असणारच आहे. त्यानंतर प्रायमरी सफिक्स विच गिव्स दी लिंकेज आयदर दी पॅरेंट चेन कन्सिस्ट ऑफ सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड ते सांगतं. पण सेकंडरी सफिक्सची सध्याला आपल्याला या ठिकाणी गरज लागणार नाही आहे. त्यामुळे सेकंडरी सफिक्सला बाजूला ठेवू. आपण ह्या 3च गोष्टी यामध्ये पाहणार आहोत: प्रिफिक्स, वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स. ओके, जर समजा असं एक्झाम्पल असेल CH3 CH2 CH3. आता या ठिकाणी प्रिफिक्स सुद्धा येणार नाहीये, म्हणजे आपली जी पॅरेंट चेन आहे त्यावर सबस्टिट्यूएंट नाहीये. 4 कार्बनचा आपला काय असणार आहे? ब्युटेन. And if there is one of the substituent CH3, okay, then first of all we have to select the longest chain. ही word root जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. अशी चेन सिलेक्ट करायची. याच्यामध्ये सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. लक्षात घ्या, पॅरेंट चेन कशी सिलेक्ट करायची? सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन, CCC. लक्षात ठेवा, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. त्यासाठी 3 वेळेस लिहिलं. कंटिन्युअस कार्बन चेन हॅविंग और कंटेनिंग आयदर हियर द सबस्टिट्यूएंट
or oblique multiple bond oblique functional group. या तीनपैकी याच्यामध्ये कुठली तरी एखादी गोष्ट असेल त्याला प्रिफरन्स द्यायचा आहे. तरी प्रिफरन्स कशाला येईल? पहिल्यांदा फंक्शनल ग्रुप, त्यानंतर मल्टिपल बॉन्ड आणि त्यानंतर सबस्टिट्यूएंट. पण आपल्याकडे अल्केनमध्ये या दोन्ही गोष्टी नसणार आहेत, म्हणजे मल्टिपल बॉन्डही नसेल आणि फंक्शनल ग्रुपही नसेल, म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूएंट असेल तर त्याला प्रिफरन्स द्यावा लागतो. अशी चेन सिलेक्ट करायची. ओके, नाव हिअर वी हॅव टू selected longest continuous carbon chain after that we have to number the parent chain. याला पॅरेंट चेनला आता नंबर द्यायचा आहे. नंबर कुठून देणार? नंबर द पॅरेंट चेन फ्रॉम द एंड विच इज क्लोजर टू द सबस्ट्रेट कार्बन असं म्हणा, किंवा सबस्टिट्यूएंट कार्बनला कमीत कमी नंबर आला पाहिजे अशा पद्धतीने आपण नंबर दिला पाहिजेत. समजा या साईडने नंबर दिला तर 1 2 3 4 आणि या साईडने दिला तर 1 2 3, म्हणजे हे आपलं करेक्ट सिलेक्शन आहे. नाउ इट्स नेम इज राईट फर्स्ट ऑफ ऑल द नंबर on which the substituent is present, the 2, and then write the name of that alkyl, that is methyl, and then write the name of parent alkane, that is butane, 2-methyl butane. अशा प्रकारे सिंपल याचा IUPAC नेम असेल. दुसरा CH3 CH2 CH3. तर या ठिकाणी हे जे कंपाऊंड आहे, पहिल्यांदा आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची ज्याच्यावर मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट असतील. ओके, त्यानंतर नंबर द्यायचा 1 2 3 4. सबस्टिट्यूएंट कार्बनला कमीत कमी नंबर आला आहे. या ठिकाणी एकापेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट आहेत आणि ते सारखे आहेत. व्हेन द 2 or more substituents are same, then write prefixes for that is numerical prefix di. If 3 are same, then try. या ठिकाणी 2 सारखे असल्यामुळं 2,2 di methyl and then 1 2 3 4 for that butane. अशा प्रकारे याचं नॉमेनक्लेचर असेल. If the two substituents are different, for example CH3 CH2, here C2H5 CH3 CH2 CH3. Now select this longest continuous carbon chain. This is the continuous carbon chain. Number the chain 1 2 3 4 5. Now these two substituents are different. One is ethyl and methyl. We have to write alphabetically. इथाईलचा ई पहिल्यांदा येतो मिथाईलपेक्षा, त्यामुळे 3 हायपन द्यायचं. ज्यावेळेस नंबर आणि वर्ड लिहिणार आहोत त्यामध्ये हायपन द्यायचं. 3 इथाईल, 3 मिथाईल, अँड देन 5 कार्बनसाठी आपल्याला काय येणार? पेंटेन. अशा प्रकारे या कंपाऊंडचं IUPAC नॉमेनक्लेचर असेल. म्हणजे सारखी असतील तर डायट्राय यूज करा आणि वेगळे असतील तर अल्फाबेटिकली लिहा. पण सगळ्यात महत्त्वाचं लॉंगेस्ट चेन कशी सिलेक्ट करायची, पॅरेंट चेन कशी सिलेक्ट करायची? लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन हॅविंग मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट अशी पॅरेंट चेन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. आता याच्यामध्ये जर समजा CH3 CH3 CH2 CH2 CH3 CH2 CH3 असं एक्झाम्पल असेल तर लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन झाले. आणि त्यानंतर या ठिकाणी सबस्टिट्यूएंट्स आहेत. नंबर देते वेळेस आपण हा सेकंड कार्बनवर आहे आणि हा थर्ड कार्बनवर आहे. त्याला फर्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्स असा एक रूल असतो, जेणेकरून पहिला सबस्टिट्यूएंट ज्या एंडकडून त्या ठिकाणी तो जवळ असेल त्या एंडकडून आपल्याला नंबर द्यायचा आहे. ओके, त्याला आपण फर्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्स म्हणतोय. 1 2 3 4 5 6 7. नाउ राईट दी पोझिशन ऑफ दॅट सबस्टिट्यूएंट कार्बन, दॅट इज 2,5. दोघाचा नंबर लिहायचा आणि 2 सारखे असल्यामुळं दी न्यूमेरिकल प्रिफिक्स इज डाय. 2,5 डायमिथाइल अँड देन हेप्टेन. 2,5 डायमिथाइल हेप्टेन. अशा प्रकारे हा या कंपाऊंडचं या ठिकाणी नॉमेनक्लेचर असेल.
याच्या लक्षामध्ये. तर याला आपण फर्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्स असं म्हणतोय. त्यानंतर कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट म्हणजे काय. सपोज दिस इज द लॉन्गेस्ट चेन हॅविंग CH2 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 CH3 1 2 3 4 5 6 7 8 आणि या ठिकाणी सपोज CH CH3 CH CH3 अँड CH3 असं जर असेल तर पहा लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन आहेत आणि या साईडला 1 2 3 4 5 6 7 7च कार्बन आहेत. अशा वेळेस आपल्याला लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेनच सिलेक्ट करायची. ओके. आणि हा जो आहे हा काय असणार आहे कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट. त्यावेळेस काय करायचं याला परत एक दुसरं सिलेक्शन करायचं आहे. याला नंबर द्यायचं. इथून नंबर आता आपल्याला द्यायचं या चेनला. तर कुठून देणार 1 2 3 4 या साईडनं काय नंबर येईल 1 2 3 4 5 म्हणजे लोएस्ट नंबर या साईडनं येणार 1 2 3 4 5 6 7 अँड 8. ओके. आता चौथ्या कार्बनवर हा परत कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट आहे म्हणजेच त्या पॅरेंट चेनवर परत सबस्टिट्यूएंट आहे. We have to further select this substituted chain and then number to that chain as 1 2 3. याला 1 2 3 असा नंबर द्यायचा. 1 2 3 नंबर दिल्यानंतर फर्स्ट अँड सेकंड कार्बनवर मिथाइल ग्रुप आहेत त्याला आपण काय म्हणू या चेनला 1,2 डायमिथाइल प्रोपाइल असे याचं नाव असेल. पण हा जो कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट आहे तो कुठं आहे चौथ्या कार्बनवर त्यामुळे त्याचं नाव असेल 4 आणि हा कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट हा ब्रॅकेटमध्ये लिहायचा असतो त्यामुळे 4 देन 1,2 डायमिथाइल 1,2 डायमिथाइल प्रोपाइल कारण हा 3 कार्बनचा प्रोपाइल आहे डायमिथाइल प्रोपाइल अँड देन फॉर 8 कार्बन इट इज एन ऑक्टेन. अशा प्रकारे आपल्याला कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंटचं नॉमेनक्लेचर लिहायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण एकापेक्षा जास्त असतील तरीही या ठिकाणी कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट सारखे आणि एकापेक्षा जास्त असतील तर आपण इथं न्यूमेरिकल प्रिफिक्समध्ये बीस ट्रिस असं यूज करू शकतोय. आणि कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट आणि साधा सबस्टिट्यूएंट असेल तर कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंटचा हा जो न्यूमेरिकल प्रिफिक्स असतो तो आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये घ्यायचा असतोय. ओके. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी असा एक सबस्टिट्यूएंट आहे हा आहे आणि या ठिकाणी C2H5 आहे. तर आपल्याला पहिल्यांदा असं या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं 1 2 3 4 कार्बनवर आहे आणि 4 कार्बनवर हा सबस्टिट्यूएंट आहे. मग इथाइल पहिल्यांदा येईल का नाही येणार. या ठिकाणी असा रूल आहे कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंटसाठीचा जो पहिला लेटर न्यूमेरिकल प्रिफिक्स आहे तो आपण अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणून कन्सिडर करायचा. त्यामुळं 4 1 2 डायमिथाइल प्रोपाइल आणि त्यानंतर याला बंद करायचं ब्रॅकेट क्लोज करायचा अँड देन इयर द 5 इथाइल अँड देन इट इज एन ऑक्टेन. अशा प्रकारे याचं नॉमेनक्लेचर असेल. तर आपण आजच्या या लेक्चरमध्ये या ठिकाणी IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन्स असं पाहिलेलं आहे. ओके.